नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना। यावर्षी 2025 मध्ये होळी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आलेले आहेत। भारतामध्ये चंद्रग्रहण जरी दिसणार नसेल तरी आपल्याला या काळामध्ये काही नियम पाळायचेच आहेत। आता चंद्रग्रहणाचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व अशा आहेत की भारतीय संस्कृतीत चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते। असे मानले जाते की ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे ग्रहण काळात मंदिर बंद केली जातात, तसेच पूजा अर्चा व शुभ कार्य टाळले जाते। आणि पौर्णिमा चंद्रग्रहण म्हणजेच चंद्र पृथ्वीच्या सावलीत पूर्णतः झाकला जातो। हे ग्रहण सामान्यतः काही तास टिकते आणि याचा प्रभाव धार्मिक तसेच ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचा मानला जातो। चंद्रग्रहणाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असे आहे की धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण काळात शुभ कार्य टाळायची आहेत। यावेळी मंत्रजप, ध्यान, दान याला विशेष महत्त्व असते। धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण काळात शुभ कार्य टाळले जातात। यावेळी काय करायचे तर मंत्रजप, स्तोत्रपठण आणि ध्यानधारणा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते। महामृत्युंजय जप मंत्र आणि गायत्री मंत्र याचा जप या दिवशी आपल्याला करायचा आहे। ग्रहणानंतर आपल्याला स्नान करायचे आहे। स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करायचे आहे, त्यामुळे आपली शुद्धी होते। आणि घरामध्येही आंघोळ झाल्यानंतर गंगाजल शिंपडायचे आहे, त्यामुळे सर्व घर शुद्ध होईल। आणि त्यानंतरच आपल्याला देवपूजा करायची आहे। देवपूजाच्या पाण्यातही आपल्याला गंगाजल मिक्स करायचे आहे। ग्रहण संपल्यानंतर गरजू लोकांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर आपल्याला दान करायचे आहे। तुम्ही कोणत्याही गोष्टीचे वाटेल ते दान तुम्हाला यावेळेस तुम्ही करू शकता। आता ग्रहण काळामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर बघा, ग्रहणाच्या वेळी अन्न पदार्थ शिजवू नयेत असे शास्त्रात म्हटलेले आहे, परंतु जर शिजवलेले अन्न पदार्थ असेल तर त्यामध्ये तुळशी पत्र टाकायचे आहे, त्यामुळे ते शुद्ध मानले जाते। आणि ग्रहण काळामध्ये जेवण करू नये, देवपूजा करू नये, हे कामे वर्जित मानलेले आहेत। मंदिरही बघा ह्या दिवशी ग्रहण काळामध्ये बंद ठेवले जातात। फक्त जप, तप आणि मंत्र जप करण्यालाच विशेष महत्त्व ग्रहण काळामध्ये सांगितलेले आहे। ग्रहणाच्या वेळी भगवान शिव आणि विष्णूंची प्रार्थना करायची आहे। ग्रहण संपल्यानंतर स्नान करून अन्न ग्रहण करायचे आहे। त्याच्या ग्रहण काळामध्ये अजिबात अन्न ग्रहण करायचे नाही आहे। आता होळी आणि ग्रहण एकाच दिवशी आल्यास काय करायचे आहे तर ग्रहणाच्या आधीच होळीची पूजा करायची आहे। ग्रहण काळात होळी दहन टाळावे, कारण तो अपशकुन मानला जातो। ग्रहण संपल्यानंतर स्नान करून मगच होळी उत्सव साजरा करायचा आहे। ग्रहण काळामध्ये मंत्रजप आणि प्रार्थना नुसती तुम्ही करायची आहे। आणि बघा, चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे। जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्र पृथ्वीच्या सावलीत जातो, त्यामुळे काही वेळासाठी चंद्राचा प्रकाश कमी होतो किंवा पूर्णपणे झाकला जातो। चंद्रग्रहण हे पूर्ण चंद्रग्रहण आणि आंशिक चंद्रग्रहण अशा प्रकारचे असू शकते। आता चंद्रग्रहणाच्या वेळेस आपल्याला काय सावधगिरी बाळगायची आहे तर ह्यावेळेस आपल्याला अन्न शिजवायचे नाही आहे। अन्न असेल तर त्यामध्ये तुळशीची पाने टाकायची आहे। तुम्ही फ्रीजमध्ये अन्न ठेवलेलं असेल, भाजीपाला फळे ठेवलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही तुळशीची पाने ठिकठिकाणी ठेवू शकता। पाण्यामध्येही पिण्याच्या तुम्ही तुळशीचे पत्र टाकायचे आहे। सगळीकडे तुम्ही तुळशी पत्र टाकायचे आहे। आणि चंद्रग्रहण संपल्यानंतर आंघोळ झाल्यावरती तुळशी पत्र काढूनच तुम्हाला सर्व उपयोगात आणायचे आहे। चंद्रग्रहण भारतात जरी दिसत नसेल तरी आपल्याला त्याचे नियम पाळायचे आहेत। पाळल्याने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींचाच फायदा होतो। आता ह्या दिवशी गरोदर स्त्रियांनी काय काळजी घ्यायची आहे आता चंद्रग्रहणाच्या दिवशी गरोदर बायकांनी जी कामे वर्जित सांगितलेली आहेत त्यामध्ये त्यांनी अजिबात बाहेर जाऊन किंवा गच्चीवर जाऊन चंद्रग्रहण बघायचे नाही। आणि ह्या काळामध्ये त्यांनी अन्नग्रहण करायचे नाही। आणि अन्नग्रहण जर करायचे असेल, अन्न जल त्यांनी ग्रहण करायचे असेल तर त्यामध्ये तुळशीची पाने टाकून
त्याचा उपयोग त्या करू शकतात. हे वर्जित नाहीये, कारण की त्यांची तब्येतीनुसार हे करणं शास्त्रात मान्य आहे. तसेच जे रोगी आहेत आणि बालक आहेत त्यांनाही याच्यामधून सूट आहे. आता गरोदर स्त्रियांनी घरात बसून मंत्र जप केलेला चालेल, परंतु भाजी चिरणे, टीव्हीवरती चंद्रग्रहण बघणे, वाईट बोलणे शक्यतो या दिवशी टाळायचे आहे. याचा नक्कीच वाईट परिणाम बाळावरती होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्याच आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी तसे बघा विशेष महत्व हे तांत्रिक लोकांना असते, कारण की जे मंत्र सिद्ध नसतात त्यांना सिद्ध करण्याचा ते या दिवशीची आतुरतेने वाट बघत असतात आणि सिद्ध नसलेले मंत्र ह्या दिवशी आपल्याला सिद्ध करता येतात. त्यामुळे बहुतेक जण सिद्ध नसलेले मंत्र सिद्ध करून घेत असतात. त्यामुळे चंद्रग्रहणाचे असेही फायदे आहेत. तसेच चांगली कामे चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्याला करायची टाळायची आहेत, कारण कोणतेही चांगले काम ग्रहणामध्ये केले जात नाही आणि त्याचे फळही तेवढे आपल्याला मिळत नाही. ही एक भौगोलिक घटना जरी असेल तरी त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती नक्कीच होत असतो. त्यामुळे मी एका व्हिडिओमधून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.